गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नेक्स्ट पार्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मधला जो बघणार आहे तो म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटमध्ये फर्स्ट आपण स्क्वेअर रूटची डेफिनेशन बघणार आहे. याआधी आपण स्क्वेअर जे आहेत ते स्क्वेअर कॅल्क्युलेट केले आहेत. स्क्वेअर म्हणजे काय तर इफ अ नंबर इज मल्टिप्लाय विथ इटसेल्फ then the result of this multiplication is called the square of that number. For example, 6 is equal to 6 चा जो स्क्वेअर आहे तो 6 चा स्क्वेअर काढण्यासाठी काय करतो आपण 6 into 6 is equal to 36. एखाद्या व्हॅल्यूचा स्क्वेअर, एखाद्या नंबरचा स्क्वेअर जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याच व्हॅल्यूला आपण त्याच व्हॅल्यूने मल्टिप्लाय करतो, तेव्हा आपला त्या व्हॅल्यूचा स्क्वेअर येतो. इथे स्क्रीनवरती बघा दिसतोय तुम्हाला 6चा जो स्क्वेअर आहे तो 6चा स्क्वेअर कसा काढलेला आहे 6 into 6 is equal to 36. मग हे झालं 2 डिजिट्स असणारी व्हॅल्यू. 2 डिजिट्स किंवा 1 डिजिट्स जर व्हॅल्यू असेल म्हणजे 1 to 9 ह्या ज्या 1 डिजिटच्या व्हॅल्यू आहेत सिंगल व्हॅल्यू, याचा स्क्वेअर जो आहे तो आपण इझिली लगेच कॅल्क्युलेट करतो. 2 डिजिट्सच्या व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअरसुद्धा आपण कॅल्क्युलेट करतो. पण 2 डिजिटच्या ज्या व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर जर आपल्याला विदिन अ सेकंड कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. त्या आज आपण इथे लेक्चरला बघणार आहे की त्या ॲक्च्युअल मेथड काय आहेत. विदिन अ सेकंडमध्ये जर स्क्वेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो स्क्वेअर आपण कसा कॅल्क्युलेट करणार. फॉर एक्झाम्पल 57 ही जर व्हॅल्यू असेल तर आपण 57 into 57 करत बसून स्क्वेअर कॅल्क्युलेट करणार का विदिन अ सेकंडमध्ये आपण स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करायचा. 98 असेल 58 असेल तर त्याचा स्क्वेअर जो आहे तो कॅल्क्युलेट करण्याची जी मेथड आहे ती आज आपण लेक्चरला बघणार आहे. फॉर एक्झाम्पल 46चा स्क्वेअर, 46चा जो स्क्वेअर आहे तो 46चा स्क्वेअर आपण कॅल्क्युलेट करणार आहे. स्क्वेअर करण्यासाठी मॅथमॅटिकचा जो बेसिक फॉर्म्युला आहे, जो बेसिक रूल आहे a + b होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू दोन व्हॅल्यू दिलेले असतील 4 आणि 6 ह्या दोन व्हॅल्यू आहेत तर यासाठी आपण कुठला रूल्स यूज करतो a² + 2ab + b². पण यामध्येही कॅल्क्युलेशन करताना टाईम खूप जातो, त्यासाठी आपण 46चा जो स्क्वेअर आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी खाली एक नेक्स्ट मेथड आहे. तर यामध्ये बघा फर्स्ट ऑफ ऑल मी काय केलेलं आहे 46चा स्क्वेअर मला कॅल्क्युलेट करायचा आहे. 4चा स्क्वेअर मी लिहून घेतलेला आहे. 4चा स्क्वेअर कारण सिंगल डिजिटच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याचे स्क्वेअर ऑलमोस्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, त्यामुळं 4चा स्क्वेअर मी 16 हा लिहून घेतलेला आहे. 4चा स्क्वेअर आलेला आहे माझा 16. 6चा स्क्वेअर आलेला आहे 36, जो की ॲरो करून दाखवलेला आहे मी. 6चा स्क्वेअर लिहिलेला आहे 36, 4चा स्क्वेअर लिहिलेला आहे 16. त्यानंतर आता नेक्स्ट खाली मी 4 आणि 8 ह्या व्हॅल्यू कशावरून घेतल्यात तर 46चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करताना बघा इथं साईडला मी केलेलं आहे 46 होल ब्रॅकेटचं स्क्वेअर. इथं मी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 4 6 into 2, कारण की स्क्वेअर आहे म्हणून मी इंटू 2 त्याला मल्टिप्लाय केले. 4 into 6 into 2, देन 4 into 6 is equal to 24. 24 into 2 is equal to 48. सो 48 ही व्हॅल्यू माझी इथं आलेली आहे. 48 ही व्हॅल्यू मी 1 by 1 डिजिट इथं ह्या फॉर्ममध्ये घेतलेले आहे. 8 इथं घेतलेली आहे, 3च्या खाली 8. बघा लक्षात ठेवायचं नेहमी डिजिट घेताना जर सिंगल डिजिट आला असेल तर जो फर्स्ट व्हेरिएबल फर्स्ट व्हॅल्यू असेल, इथं 36मध्ये फर्स्ट व्हॅल्यू आहे 3, त्या 3च्याच खाली 8 ही व्हॅल्यू आली पाहिजे, ही मात्र इथं काळजी घ्यायची. 6च्या खाली 8 कुणीही लिहायचं नाही, अदरवाईज आपला आन्सर वेगळा येणार. त्यामुळं 3च्याच खाली 8 ही व्हॅल्यू घ्यायची. आणि नेक्स्ट जो आहे तो बघा 4 माझा पुढे गेलेला आहे, जो 6च्याच खाली 4 घ्यायचा. 6च्याच खाली ती 4 ही व्हॅल्यू घ्यायची. देन नेक्स्ट मी ॲडिशन केली. 6 जो आहे तो 6 ॲज इट इज. 3 + 8 इज इक्वल टू 11. 11चा 1 घेतलेला आहे. इकडे जो आहे तुमचा 1 व्हॅल्यू इकडे आलेली आहे, म्हणजे हातचा जो आहे तो
पलीकडे आलेला आहे 6 प्लस 4 इज इक्वल टू 10 आणि जो 1 आलेला आहे तो 11. सो 11साठी 1 पुढे व्हॅल्यू आली 1, एक हातचा आला पुढे वरती 1, 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. ही आली माझी व्हॅल्यू 21 इकडं आणि इकडं 16. सो 46चा स्क्वेअर आला आपला 2116. कसा केलेला आहे स्क्वेअर बघा 46चा. 46 ही व्हॅल्यू लिहून घेतली आहे. त्यामध्ये 4चा स्क्वेअर केलेला आहे 16, 6चा स्क्वेअर केलेला आहे 36. देन नेक्स्ट 46चं मल्टिप्लिकेशन केले 4 इंटू 6 इंटू 2. 2नंच मल्टिप्लाय का केले तर आपण स्क्वेअर कॅल्क्युलेट करतोय. सो 4 इंटू 6 इंटू 2, 4 इंटू 6 24, 24 इंटू 2 48. सो 48 व्हॅल्यू मी इकडे घेतलेली आहे. 8 जो आहे तो 3च्या खालीच आला पाहिजे, फर्स्ट व्हॅल्यूच्या खाली. 8च्या पुढं हवं असेल तर तुम्ही 0 रँडमली लिहू शकता, नाही लिहिला तरी चालेल. सो 48 ही व्हॅल्यू येणार 3च्या खाली 8 आणि 6च्या खाली 4. सो 6 ॲज इट इज 3 प्लस 8 इज इक्वल टू 11. 11चा 1 हातच्या आला 1, 6 प्लस 4 10, 10 प्लस 1 11. 11साठी 1 पुन्हा हातच्या आला 1 आणि 1 प्लस 1 जो हातच्याचा 1 आहे आणि जो आलेला 1 आहे तो 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. सो 2116 हा झाला माझा स्क्वेअर. किती मिनटामध्ये बघा मी 46चा स्क्वेअर कॅल्क्युलेट केला. जर हा रूल्स वापरायचा असेल ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर तर यासुद्धा आपला टाईम खूप जाणार आहे. किंवा रँडमली स्टुडंट्स काय करतात 46चा जर स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा असेल तर 46 इंटू 46 असं कॅल्क्युलेट करतात. मग त्यामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये तुमचा खूप टाईम जातो. त्यामुळे ही सोपी ट्रिक्स आहे. जर 2 डिजिटचा स्क्वेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण विदिन अ सेकंदामध्ये 46चा स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर कॅल्क्युलेट करणार. आता सेम सेकंड एक्झाम्पल मी घेणार आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू काय दिली आहे बघा 68चा स्क्वेअर. 68चा स्क्वेअर मला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 68चा स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर 6 एका साईडला घ्यायचा 8. 6चा स्क्वेअर पहिल्यांदा लिहायचा. 6चा स्क्वेअर लिहिलेला आहे मी 36. 8चा स्क्वेअर लिहिलेला आहे मी 64. ठीक आहे, ही आपली फर्स्ट स्टेप आहे. फर्स्ट स्टेपमध्ये काय करतो आपण 1 बाय 1 प्रत्येकाचे स्क्वेअर लिहितो. कारण 1 to 9 पर्यंतचे जे सिंगल डिजिटचे स्क्वेअर आहेत ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. त्यामुळं 6चा स्क्वेअर 36, 8चा स्क्वेअर 64. त्यानंतर नेक्स्ट 6 इंटू 8 इंटू 2. मग देन नेक्स्ट मी साईडला मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 6 T2 होल ब्रॅकेटचं स्क्वेअर त्याचं मल्टिप्लिकेशन 6 इंटू 8 इंटू 2. 6 इंटू 8 48. 48 इंटू 2 ॲन्सर आलेला आहे माझा 96. 6 इंटू 8 इंटू इज इक्वल टू 96. 96 ही व्हॅल्यू माझी इथं आलेली आहे. सो 96 ही जी व्हॅल्यू आहे ती 96 व्हॅल्यू मी ॲज इट इज इथं घेणार आहे. त्यामध्ये 6च्या खाली 6 ही व्हॅल्यू येणार, 6च्या खाली 9 ही व्हॅल्यू येणार. देन 4 ॲज इट इज ॲडिशन करणार आहे मी. 4 जो आहे तो 4 ॲज इट इज लिहिलेला आहे. 6 प्लस 6 इज इक्वल टू 12. इथं आले 2, हातच्या इकडं आलेला आहे 1 बघा. 9 प्लस 1 इज इक्वल टू 10. 10 प्लस 6 इज इक्वल टू 16. सो ह्याच्या आला एक 1 व्हॅल्यू पुढं 1 आली. 3 प्लस 1 इज इक्वल टू 4. सो ॲन्सर आलेलं आहे माझं 4624. किती शॉर्ट टर्ममध्ये मी स्क्वेअर कॅल्क्युलेट केलेलं आहे बघा. 46चा स्क्वेअर 46 इंटू 46 करण्यापेक्षा डेफिनेशनमध्ये काय म्हणतो आपण ज्या व्हॅल्यूला त्याच व्हॅल्यूनं मल्टिप्लाय जेव्हा केलं जातं त्यावेळेस त्या व्हॅल्यूचा स्क्वेअर येतो. मग 68 इंटू 68 एवढं मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा मी काय केले 68 ही व्हॅल्यू लिहून घेतली. 6चा स्क्वेअर केला आहे 36. 8चा स्क्वेअर केलेला आहे 64. देन नेक्स्ट 6 इंटू 8 इंटू 2 हे तिन्हीचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 6 इंटू 8 इंटू 2. 6 इंटू 8 48. 48 इंटू 2 96. सो 96 ही व्हॅल्यू लिहिली आहे. सो 96 ही व्हॅल्यू मी ॲज इट इज त्या फॉर्मॅटमध्ये पुट केलेली आहे.
सो 6च्या खाली 6 घेतलेला आहे, पुढच्या कॉलममध्ये 6च्या खाली 9 ही व्हॅल्यू घेतली. सो 4 ॲज इट इज 6 + 6 = 2. देन जी व्हॅल्यू 1 पुढे आली 9 + 1 = 10. 10 + 6 16. 16चे 6 हातच्या आला एक तुमचा 3 + 1 = 4. सो स्क्वेअर व्हॅल्यू आली 68ची माझी 4624. सो हे कॅल्क्युलेशनच्या आधी तुमच्याकडं स्क्वेअर, सगळ्या व्हॅल्यूचे स्क्वेअर असणं सुद्धा गरजेचं आहे. स्क्वेअरचे ज्या व्हॅल्यू आहेत ते स्क्वेअर ऑलमोस्ट जर तुमच्याकडे असले पाहिजे. तिथे बघा मी अप टू 30 पर्यंतचे स्क्वेअर लिहिलेले आहेत. 0चा स्क्वेअर 0, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49, 8चा स्क्वेअर 64, 9चा स्क्वेअर 81, 10चा स्क्वेअर 100. अप टू 11 to 20 पर्यंतचे स्क्वेअर मी लिहिलेले आहेत. 21 to 30 पर्यंतचे स्क्वेअर. आता यामध्ये आपण बघितले सिंगल व्हॅल्यूचे स्क्वेअर आपण 0 to 81 पर्यंतचे इझिली आपल्याला सगळ्यांना माहीतच आहेत. पण जे 2 डिजिटच्या व्हॅल्यू येतात त्याचा स्क्वेअर म्हणजे तुम्ही 11 to 20 पर्यंतच्या कोणत्याही व्हॅल्यूचा स्क्वेअर आता लगेच कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर जो नेक्स्ट आहे 21 to 30 पर्यंतच्या व्हॅल्यूचा सुद्धा स्क्वेअर जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकता. सो ही सगळ्यात बेसिक ट्रिक आहे 2 डिजिट्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी. कोणत्याही व्हॅल्यूचा स्क्वेअर जो आहे तो तुम्ही इझिली इथं कॅल्क्युलेट करू शकता. ओके. सो आता थर्ड एक्झाम्पल आपण घेणार आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू काय घेतली बघा मी 28चा स्क्वेअर. 28चा स्क्वेअर मला कॅल्क्युलेट करायचा आहे. मगाशीच आपण स्क्वेअर तुम्ही चार्टमध्ये स्क्वेअर बघितलेले आहेत. आता 28चा स्क्वेअर मला लगेच कॅल्क्युलेट करायचा आहे. सो लगेच लिहून घ्यायचं 28चा स्क्वेअर. मग 28चा स्क्वेअर म्हटल्यानंतर 2 आणि 8 ह्या दोन व्हॅल्यू आहेत. मग 2चा स्क्वेअर मला कॅल्क्युलेट करायचं आहे. 2चा स्क्वेअर काय आहे तो 4. पण ती व्हॅल्यू कधीही 4 लिहायची नाही, 0-4 अशी लिहायची. म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. 2 डिजिट्स लिहायचे नंबर 0-4. 2चा स्क्वेअर 4. 8चा स्क्वेअर 64. 64 ही लिहिला. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो, जी व्हॅल्यू दिलेली आहे त्या व्हॅल्यूचे स्क्वेअर लिहून घेतो. 2चा स्क्वेअर लिहिला 4, 8चा स्क्वेअर लिहिला 64. सो नेक्स्ट स्टेप काय असते आपली, ती ज्या व्हॅल्यू दिलेली आहे जी व्हॅल्यू 28 आणि त्याचा स्क्वेअर तर त्याचे 1/1 मल्टिप्लिकेशन. सो 2 × 8 × 6, 2 × 8 16, 16 × 2 32. सो मल्टिप्लिकेशनमध्ये माझी व्हॅल्यू काय आली 32. सो 32 ही व्हॅल्यू मी आता 1/1 पुट करणार. सो 6च्या खाली मी 2 ही व्हॅल्यू घेतली आणि नेहमीप्रमाणे 4च्या खाली मी 3 ही व्हॅल्यू घेतली. सो नेक्स्ट मी काय करणार, याची ॲडिशन करणार. 4 जो आहे तो 4 ॲज इट इज. 6 + 2 = 8. 8 ही व्हॅल्यू आली. त्यानंतर 4 + 3 = 7. 4च्या खाली 7 ही व्हॅल्यू आली. सो माझी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली 28चा स्क्वेअर. 28चा स्क्वेअर काय आला माझा 784. 784 हा माझा 28चा स्क्वेअर आला. 784 ही आली माझी 28ची स्क्वेअर व्हॅल्यू. पहिल्यांदा काय केलं आहे मी 28 आहे त्यामुळे 2चा स्क्वेअर केलेला आहे 4, 8चा स्क्वेअर केलेला आहे 64. देन नेक्स्ट 2 × 8 × 1 ह्या तिन्ही व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन 2 का केलेलं आहे 28चं, तर स्क्वेअर व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतोय त्यामुळे 2 × 8 × 2, 2 × 8 16, 16 × 2 32. सो 32 ही व्हॅल्यू मी घेतलेली आहे. घेताना व्हॅल्यू कशी घेतली बघा, 6च्याच खाली 2 ही व्हॅल्यू आली पाहिजे, 4च्या खाली 3 ही व्हॅल्यू. सो नेक्स्ट इकडे 4 जो आहे तो 4 ॲज इट इज. 6 + 2 8, 4 + 3 7.
सो 784 हा माझा स्क्वेअर आलेला आहे. आता नेक्स्ट याच्या समोर व्हॅल्यू घेतलेली मी 13. सो 13चा स्क्वेअर जो आहे, 13चा स्क्वेअर मी कॅल्क्युलेट केला आहे. आता त्यामध्ये 1 आहे, 1चा स्क्वेअर नेहमी काय येतो, 1 येतो, म्हणून मी 01 ही व्हॅल्यू इथं घेतलेली आहे. 1चा स्क्वेअर येतो 1, म्हणून 01 ही व्हॅल्यू घेतली. 3चा स्क्वेअर 9, सो 09 ही व्हॅल्यू मी घेतली, कारण कॅल्क्युलेशनमध्ये पुढं प्रॉब्लेम येऊ नये. इथं घेताना व्हॅल्यू काय घ्यायच्या, नेहमी 2 डिजिट्समध्येच घ्यायच्या. जिथं एखाद्या व्हॅल्यू सिंगलमध्ये येतील, 1चा स्क्वेअर 1 ही सिंगल व्हॅल्यू येते, तर तिथं 01 घ्यायची. 3चा स्क्वेअर 9 सिंगल व्हॅल्यू येते, तर तिथं 09 ही व्हॅल्यू घ्यायची, तर आपले खालचे स्क्वेअरचे कॅल्क्युलेशन करेक्ट येणार. त्यामुळं ही गोष्ट तेवढी लक्षात ठेवायची. त्यानंतर नेक्स्ट मी काय केलं, 1 × 3 × 2, कारण 13चा स्क्वेअर आहे, मग सिंगल व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन. 1 × 3 × 2, 1 × 3 3, 3 × 2 6. सो 6 ही माझी सिंगल व्हॅल्यू आली, त्यामुळे मी ती 0च्या खाली लिहिणार, कारण आपण जी पहिली व्हॅल्यू असते, 2 व्हॅल्यू ज्या असतात त्यामधली जी फर्स्ट व्हॅल्यू असते त्याच्या खाली आपण नेहमी व्हॅल्यू लिहायची. सो 0च्या खाली व्हॅल्यू लिहिली मी 6. देन नेक्स्ट इकडं एकही व्हॅल्यू आली नाही, कारण 6 ही सिंगल व्हॅल्यू आली मल्टिप्लिकेशनची. सो ॲडिशन करणार मी, 9 ॲज इट इज, 0 + 6 6, 1 ॲज इट इज, सो 169. हे झाला माझं 13चा स्क्वेअर. 13चा स्क्वेअर झाला 169. आता त्यामध्ये मी आणखीन नेक्स्ट व्हॅल्यू घेतलेली आहे बघा, 15चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर इज इक्वल टू, 15चा स्क्वेअर म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेपरेट करा, 1 आणि 5. 1चा स्क्वेअर आला माझा 1, जो की लिहिताना मी काय लिहिलेला आहे, 01. 5चा स्क्वेअर आलेला आहे माझा 25. 5चा स्क्वेअर 25, सो लिहिलेला आहे. ही झाली फर्स्ट स्टेप. आपण सिंगल व्हॅल्यूचे स्क्वेअर काय केले, लिहून घेतले. 1चा स्क्वेअर 1, 5चा स्क्वेअर 25. देन नेक्स्ट टर्ममध्ये काय करायचं, 1 × 5 × 2. सो 1 × 5 इज इक्वल टू 5. 5 × 2 इज इक्वल टू 10. सो 10 ही व्हॅल्यू आलेली आहे. सो 10 ही व्हॅल्यू मी त्या फॉर्ममध्ये पुट केली, टेबल फॉर्ममध्ये. 2च्या खाली मी 0 ही व्हॅल्यू घेतलेली आहे, 1च्या खाली 1 ही व्हॅल्यू घेतलेली आहे. सो नेक्स्ट ॲडिशन केली, 5 जी आहे ती 5 व्हॅल्यू ॲज इट इज ठेवलेली आहे. 2 ही व्हॅल्यू आहे, 2 ही व्हॅल्यूसुद्धा ॲज इट इज ठेवलेली आहे. 1 + 1 इज इक्वल टू 2. सो 15चा स्क्वेअर आलेला आहे 225. 225 हा आलेला माझा 15चा स्क्वेअर. बघा आता रँडमली तुम्ही कोणतीही एक व्हॅल्यू घ्या, 39, 31, 28 किंवा 27 किंवा 49 किंवा 99, अशी कोणतीही व्हॅल्यू घ्या आणि बघा त्याचं स्क्वेअर रूट तुम्हाला कॅल्क्युलेट होतंय का. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाणार आहे. आता ज्या नेक्स्ट एक्झाम्पल आहे, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय घेतली बघा आपण व्हॅल्यू, 39. 39 ही व्हॅल्यू मी नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये घेतलेली आहे. 39चा स्क्वेअर. मग 39चा स्क्वेअर करण्यासाठी आधी मी 3चा स्क्वेअर करणार, देन नेक्स्ट मी 9चा स्क्वेअर करणार. सो टेबल फॉर्म मी तयार केला आहे. टेबल फॉर्म म्हणजे काय, तर एक प्लसचं साईन जसं आपण काढतो तसं प्लसचं साईन काढायचं आहे. प्लसचं साईन काढल्यानंतर आपले काय होणार, त्यात चार सेपरेट पार्ट तयार होणार, 4 इक्वल पार्ट. मग त्यामध्ये पहिल्या 2 इक्वल पार्टमध्ये आपण त्या दोन्ही व्हॅल्यूचे 1 बाय 1 स्क्वेअर लिहायचे. मग 39चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9. नेहमी मी काय सांगितले, ज्यावेळेस एखाद्या व्हॅल्यूचा स्क्वेअर सिंगल व्हॅल्यू येते त्यावेळेस तो काय लिहायचा, 09 किंवा 01 जी काय असेल त्याचा स्क्वेअर येईल. 3चा स्क्वेअर 9, सो 09. 9चा स्क्वेअर 81, सो 9चा स्क्वेअर लिहिलेला आहे 81. देन नेक्स्ट काय करायचे त्याचे
multiplication single 3 into 9 into 2. So 3 into 9 27. 27 into 2 54. सो व्हॅल्यू काय आली माझी मल्टिप्लिकेशनची 54. सो 54 ही व्हॅल्यू आलेली आहे. मग मी टेबल फॉर्ममध्ये 54 ही व्हॅल्यू पुट करणार. 54 ही व्हॅल्यू मी लिहून घेतलेली आहे टेबल फॉर्ममध्ये. 8च्या खाली 4 नेहमी फर्स्ट व्हॅल्यूच्याच खाली व्हॅल्यू लिहायची. 1च्या खाली कुणीही 4 व्हॅल्यू लिहायची नाही, अदरवाईज आपला आन्सर जे आहे ते आपला आन्सर रॉंग येणार. सो 8च्या खाली 4 व्हॅल्यू लिहायची. 4 9च्या खाली 5 व्हॅल्यू लिहायची. सो 1 जो आहे तो 1 ॲज इट इज. 8 प्लस 4 इज इक्वल टू 12. 8 प्लस 4 इज इक्वल टू 12. 12चा 2 लिहिलेला आहे, इकडे हातचा 1 आलेला आहे. 1 प्लस 9 10 आणि 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. सो 15 ही व्हॅल्यू मी इथं लिहिलेली आहे. सो 39चा जो स्क्वेअर आहे तो 39चा स्क्वेअर आलेला आहे 1521. 1521 हे झालेला आहे माझा 39चा स्क्वेअर. ओके, 39चा स्क्वेअर बघा आलेली आहे व्हॅल्यू माझी 1521. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6 मध्ये बघा आता मी व्हॅल्यू चेंज केलेली आहे. एक्झाम्पल नंबर 6 मध्ये व्हॅल्यू घेतलेली आहे मी 96. 96चा स्क्वेअर. 96चा जो स्क्वेअर आहे तो आता स्क्वेअर आपण कॅल्क्युलेट करणार आहे. पहिल्यांदा प्लस मार्क्स तयार करून घ्यायचं म्हणजे टेबल फॉर्म. 96चा स्क्वेअर मध्ये मी पहिल्यांदा 9चा स्क्वेअर केला. 9चा स्क्वेअर 81. 6चा स्क्वेअर 36. ही झाली फर्स्ट स्टेप जी आहे ती कंप्लीट. 9चा स्क्वेअर 81. 6चा स्क्वेअर 36. देन नेक्स्ट 96चा स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर 9 इंटू 6 इंटू 2. तिन्ही ज्या व्हॅल्यूवरती तुम्हाला ब्रॅकेटमध्ये 2 व्हॅल्यू आहेत आणि ब्रॅकेटच्या बाहेर त्याचं स्क्वेअर म्हणजे जी 2 ही व्हॅल्यू आहे. मग आपण ह्या तिन्ही व्हॅल्यूचा 1 बाय 1 मल्टिप्लिकेशन करणार. 9 इंटू 6 इंटू 2. सो 9 इंटू 6 54. 54 इंटू 2 108. सो 108 ही व्हॅल्यू आली. म्हणजे आता व्हॅल्यू माझी कशी आली 3 डिजिट्समध्ये मल्टिप्लिकेशन आले. मग आता टेबल फॉर्ममध्ये 3 डिजिट्स कसं लिहिणार नेहमीप्रमाणेच लिहायचं. 3च्या खाली मी 8 ही व्हॅल्यू घेतलेली आहे. 3च्या खाली 8 व्हॅल्यू. त्यानंतर माझे 2 डिजिट शिल्लक राहिल्यात 10. मग जो नेक्स्ट कॉलम आहे त्यामध्ये मी 10 ॲज इट इज लिहिलेला आहे. 1च्या खाली 0, 8च्या खाली 1 अशी मी व्हॅल्यू तिथं पुट केली. देन नेक्स्ट मी त्याची ॲडिशन केली. 6 ॲज इट इज. 8 प्लस 3 11. 11चा 1 हातच्याला 1. 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. 8 प्लस 1 इज इक्वल टू 9. सो ॲन्सर आलेलं आहे माझं 9216. 9216 हा आलेला आहे माझा 96चा स्क्वेअर. बघा पहिल्यांदा काय केलेलं आहे 96चा स्क्वेअर म्हणजे हा सिंगल व्हॅल्यू आहे त्या सिंगल व्हॅल्यूमध्ये मी पहिल्यांदा 9चा स्क्वेअर केला. त्यानंतर 6चा स्क्वेअर केला. 96चा स्क्वेअर काढताना मी 9चा स्क्वेअर केला. त्यानंतर 6चा स्क्वेअर केला. 9चा स्क्वेअर आला माझा 81. 6चा स्क्वेअर आला 36. सो ही फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. हा टेबल कसा करायचा तर प्लस साईन जो आहे तो प्लस साईन लिहायचा. प्लस साईनमध्ये काय होतात आपले 4 जे कॉलम आहेत ते 4 काय येतात आपले इक्वल येतात. मग त्यामध्ये 9चा स्क्वेअर 81. 6चा स्क्वेअर 36. जो खाली 10 आणि 8 ही व्हॅल्यू कशी घेतली तो 96 ही व्हॅल्यू जी ब्रॅकेटमध्ये आणि त्याचा स्क्वेअर 2 म्हणजे वरती आपले किती आहे 3 व्हॅल्यू आहेत. त्या 3 व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन 9 इंटू 6 इंटू 2. सो 9 इंटू 6 54. 54 इंटू 2 108. सो 108 ही व्हॅल्यू आली. मग 108 ही व्हॅल्यू मी टेबल फॉर्ममध्ये घेतली. मग टेबल फॉर्ममध्ये व्हॅल्यू कशी घ्यायची नेहमी जी 8 ही लास्टला व्हॅल्यू आहे 3च्या खाली घेतलेली आहे. 6च्या खाली कोणतीही व्हॅल्यू घ्यायची नाही. जर इथं 4 डिजिट्स आले तर तुम्ही दोन्ही
कॉलममध्ये इक्वल व्हॅल्यू घेऊ शकता, अदरवाईज नाही घ्यायची. 3च्या खाली 8 ही व्हॅल्यू येणार आणि 10 ही व्हॅल्यू पुढच्या कॉलममध्ये. सो 6 जो आहे तो 6 ॲज इट इज. 3 + 8 = 11. आजच्या इकडे 1 आला. 1 + 1 = 2 आणि 8 + 1 = 9. सो 9, 2, 1, 6 हा माझा आलेला आहे 96चा स्क्वेअर. 96चा स्क्वेअर आहे. आता बघा नेक्स्ट व्हॅल्यूमध्ये काय आहे 87. 87 स्क्वेअर. 87चा स्क्वेअर जो आहे तो 87 स्क्वेअर मी कॅल्क्युलेट केलेला आहे. 87चा स्क्वेअर. मग पहिल्यांदा 8चा स्क्वेअर आणि 7चा स्क्वेअर हा टेबल फॉर्ममध्ये लिहून घ्यायचा. 8चा स्क्वेअर काय येणार? 8चा स्क्वेअर 64. 7चा स्क्वेअर 49. 8चा स्क्वेअर 64. 7चा स्क्वेअर 49. देन नेक्स्ट जो 87चा स्क्वेअर आहे त्यामध्ये काय करायचं नेहमी 8 × 7 × 2 2नच मल्टिप्लाय करायचं का त्या व्हॅल्यूला, तर आपण स्क्वेअर कॅल्क्युलेट करतोय त्यामुळे नेहमी लास्टला मल्टिप्लिकेशनमध्ये 2च येणार. 8 × 7 × 2. सो 8 × 7 56. 56 × 2 112. 3 डिजिट्सचा आन्सर आलेला आहे. मग आपण ते टेबल फॉर्ममध्ये लिहिणार. 3 डिजिट त्यामध्ये 2 ही व्हॅल्यू मी फर्स्ट लिहिली. 4च्या खाली 2. नेहमी फर्स्ट व्हॅल्यूच्याच खाली व्हॅल्यू लिहायची. 4च्या खाली लिहिलेली आहे मी 2. 11 आलेली आहे ती. नेक्स्ट कॉलममध्ये मी 11 लिहिलेली आहे व्हॅल्यू. सो ॲडिशन करणार मी 9ची 9 व्हॅल्यू ॲज इट इज. 4 + 2 = 6. 4 + 1 = 5. 6 + 1 = 7. सो 7, 5, 6, 9 हे आलेलं आहे माझं ॲन्सर. 7, 5, 6, 9. 7569. किती सेकंदामध्ये बघा आपण स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर कॅल्क्युलेट करायला आज इथं आपण लेक्चरला शिकलेलो आहे. किती व्हॅल्यूचा स्क्वेअर आपण किती इझिली कॅल्क्युलेट केलेला आहे. आतापर्यंत आपण काय केलं ओन्ली 2 डिजिटचा स्क्वेअर, कारण कुणाला क्वेश्चन पडू शकतो की हे तर फक्त सिंगल 2 डिजिट्सच्याच व्हॅल्यूचे स्क्वेअर झाले. 1 to 9 हे सिंगल डिजिट्स आहेत, त्याचे आपण स्क्वेअर आपल्याला माहीत आहेत सगळ्यांना, ते आपण इझिली स्क्वेअर लिहितो. सगळ्यांचे पार्ट असतात ते स्क्वेअर 1 to 9. 2 डिजिटचे स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्याची ही मेथड आज आपण इथं बघितलेली आहे. आता जे 3 डिजिट्स आहेत, 3 डिजिटचा स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करायचा, तो 3 डिजिटचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा एक सोपी मेथड आहे. हे 2 डिजिट्स आय होप सगळ्यांना समजले असतील. 2 डिजिटचा स्क्वेअर कसे कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता जो 3 डिजिट्सची व्हॅल्यू आहे, 3 डिजिटचा जो स्क्वेअर आहे, तो 3 डिजिट व्हॅल्यूचे जे स्क्वेअर ते कसे कॅल्क्युलेट करायचे ते बघा. 3 डिजिट व्हॅल्यू स्क्वेअर, 3 डिजिटच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करायचा. सो कोणत्याही 3 डिजिटच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करताना त्या व्हॅल्यूचा बेस जो आहे तो बेस आपल्याला माहीत असला पाहिजे. म्हणजे बेस आपण आपल्या चॉईसनं तुम्ही तिथे घेऊ शकता. बेस 3 डिजिट व्हॅल्यूचा जो बेस आहे तो बेस तुम्ही तुमच्या चॉईसनं तिथे घेऊ शकता. 100, 150, 200, 250, 300 अप टू सॉन इन्फिनिटीपर्यंत, म्हणजे जेवढ्या डिजिटचा तुम्हाला स्क्वेअर विचारला जाईल, 4 डिजिट, 5 डिजिट, 6 डिजिट, त्या सगळ्यांसाठी आपण ही मेथड यूज करणार आहे. सिंगल डिजिट आपल्याला माहीत आहेत स्क्वेअर पार्ट आहेत. 2 डिजिटसाठी आपण सेपरेट मेथड बघितली आणि 3 डिजिट असतील किंवा 4 असतील किंवा 5 असतील किंवा 6 असतील किंवा कितीही डिजिट्स असतील तर त्यासाठी आपण ही मेथड यूज करणार आहे. सो यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बेस. एखाद्या व्हॅल्यूचा 3 डिजिटच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा बेस जो आहे तो बेस आपण घ्यायला आधी शिकायचं.
त्यामध्ये बेस जो आहे 100चा घ्या, 150चा घ्या, 200 घ्या, 250, 300 अप टू डॉट डॉट केले म्हणजे मी इन्फिनिटीपर्यंतचा तुम्ही बेस घेऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल आहे 105चा स्क्वेअर. 105चा जो स्क्वेअर आहे तो 105चा स्क्वेअर मला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 105, मग यामध्ये बेस जो आहे तो मी 100 कन्सिडर करणार. 100, मग त्या 100मध्ये किती प्लस म्हणजे ॲड करायला लागल्यात तर 5. तर त्या 100मध्ये मी 5 प्लस केल्यात, 5 मायनस केल्यात. नंतर तुम्ही प्लस मायनस हे साईन काढून टाकू शकता जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल. एकदा प्रॅक्टिस झाली तुमची व्हॅल्यूची की तुम्ही साईडला +5 किंवा -5 हे लिहायची गरज नाही. मग यामध्ये 105 + 5, त्यामध्ये +5 का घेतले तर बेस किती घेतलाय मी इथं 100. 100मध्ये जर 5 ॲड केले तर 105 येतात. मग ते 5 एकदा त्या 105मध्ये 5 एकदा प्लस करायचे, एकदा 5 मायनस करायचे. सो 105 + 5 इज इक्वल टू 110. 105 - 5 इज इक्वल टू 100. ह्या दोन व्हॅल्यू आल्या माझ्या 110 आणि 100. 100 आणि 110 ह्या दोन व्हॅल्यू आल्या माझ्या, एकदा +5 आणि एकदा -5 केल्यानंतर. सो नेक्स्ट मी अगेन प्लस साईन तयार केलेला आहे. जो प्लस साईन केलेला आहे त्यामध्ये 25, कारण 5चा स्क्वेअर हा माझा आलेला आहे 25. त्यामुळे मी तो स्क्वेअर आधी तिथे लिहून घेणार. 5चा स्क्वेअर 25, +5चा स्क्वेअर करा, -5चा स्क्वेअर करा, 25 ही व्हॅल्यू येणार आहे. स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो, त्यामुळं -5चा स्क्वेअर सुद्धा काय असणार आहे 25. सो 25 आलेला आहे. देन त्यानंतर नेक्स्ट माझ्या ब्रॅकेटमध्ये दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत 100 आणि 100. 110 सॉरी आणि 100. सो 110 इंटू 100 त्याला डिवाइड म्हणजे त्याचा खाली बेस जो आहे डिवाइडला तो नेहमी 100च घ्यायचा, जो की साईटला मी कॅल्क्युलेशन करून दाखवले. 110 इंटू 100 डिवायडेड बाय 100. बेस नेहमी 100 घ्यायचा, कारण 100च्या रेंजमध्येच ती व्हॅल्यू आहे. 105 म्हणजे 100पासून किती 5 फक्त त्यामध्ये ॲड केलेले आहेत, त्यामुळे त्याचा बेस जो आहे तो 100 घ्यायचा. सो इथं बेस 100 मी घेतलेला आहे. सो 100 गेट कॅन्सल झाले, शिल्लक काय राहिले 110 आणि इकडं 25. सो 110 25 ही व्हॅल्यू मी ॲज इट इज सिरीजनं लिहून घेतली. 110 25. सो 105 105चा स्क्वेअर जो आहे तो माझा झालेला आहे 110 आणि 25. हा आलेला आहे माझा स्क्वेअर 105चा स्क्वेअर. आता सिमिलरली सेकंड जी व्हॅल्यू घेणार आहे, सेकंड व्हॅल्यूचा सुद्धा स्क्वेअर घेणार आहे मी. तर सेकंड व्हॅल्यू आता जी काय व्हॅल्यू असेल तर त्याचा आधी आपण बेस बघायचा. सो 108, मग याचा पण बेस काय येणार आहे माझा 100च येणार आहे. मग 100मध्ये किती 8 + 8 मायनस 8 + 8 मायनस, ज्या 8ला बघा 108चा स्क्वेअर आहे त्या 8ला मी अंडरलाईन केलेली आहे. 108चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा आहे. सो जर 8ला आहे त्या 8ला अंडरलाईन केलेली आहे, एकदा +8 एकदा -8. सो बेस जो आहे तो 100 ठेवायचा आहे आपल्याला. 108 + 8 इज इक्वल टू 160. 108 - 8 इज इक्वल टू 100. ब्रॅकेटमध्ये साईडला ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. मग व्हॅल्यू काय आल्या माझ्या ब्रॅकेटमध्ये 116 आणि 100. सो मी पुन्हा इथे लिहून घेतल्या 160 इंटू 100 डिवायडेड बाय 100. डिवायडेड बाय नेहमी 100च घ्यायचं, कारण व्हॅल्यू काय आहे 108. ज्या रेंजमध्ये व्हॅल्यू असेल तो आपण बेस घेणार. खाली 204 असेल तर मी 200 बेस घेणार. 311 असेल तर मी 300 बेस घेणार. 455 व्हॅल्यू असेल तर मी 400 बेस घेणार, जेणेकरून कॅल्क्युलेशनला आपल्याला इझी पडलं पाहिजे. त्यानंतर 116 इंटू 100 डिवायडेड बाय 100. 100 गेट कॅन्सल. 8चा स्क्वेअर इकडं लिहिलेला आहे मी 64. 8चा स्क्वेअर 64 आणि इकडं व्हॅल्यू काय आली 106. सो 16 आणि 64 ही व्हॅल्यू मी काय केली
क्लब केली, मर्ज केली, एकामध्ये जॉईन केली. सो माझा 108चा स्क्वेअर आलेला आहे. ठीक आहे. आता थर्ड एक्झाम्पलमध्ये बघा काय केलेलं आहे. 204चा स्क्वेअर, 204चं स्क्वेअर कॅल्क्युलेट केलेलं आहे. 204 त्यामध्ये बेस काय आलेला आहे बघा. 204 मध्ये बेस घेतलेला आहे मी 200. 204 मध्ये बेस घेतलेला आहे 200. आता 204 आहे, मग 200 जो बेस व्हॅल्यू आहे 200 त्यामध्ये किती ॲड केलेलं आहे, 4 ॲड केलेले, +4 -4 दोन्ही फॉर्ममध्ये घ्यायचे, प्लस मायनस. सो +4 -4. सो साईडला ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन करायचं. 204 + 4 208, 204 - 4 = 200. सो देन नेक्स्ट कॅल्क्युलेशन. 4चा स्क्वेअर 16, जो की 16 साईडला लिहिलेला आहे. ज्या ब्रॅकेटमध्ये 2 व्हॅल्यू आल्या तर दोन्ही व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. 208 × 200 डिवायडेड बाय 100, डिवायडेड बाय 100 किंवा डिवायडेड बाय तुम्ही 200 घ्या. इथे डिवायडेड बाय मी 100 घेतलेलं आहे. 100नंच नेहमी डिवाइड करायचं. बेस तुम्ही कोणतीही घ्या. 204 आहे त्यामुळे मी 200 हा बेस घेतलेला आहे. म्हणजे त्यामध्ये मला किती 200 मध्ये किती ॲड करायला लागणार आहे, +4 किंवा -4 जे की त्या व्हॅल्यूमध्ये. पण बेस जो आहे तो बेस घेताना नेहमी 100च घ्यायचा डिवाइडला. सो 100 जो आहे त्यांना भाग लावायचा आहे वरती 200ला, तर वरती व्हॅल्यू काय येईल 2. दोन्ही 0 मी कट केल्यात, 0 0 0 0 कट. वरती व्हॅल्यू काय राहिली शिल्लक 2. 2 × 208. सो 208 × 2 416. मल्टिप्लिकेशन काय आलं त्याचं 460. आणि इकडं व्हॅल्यू आपली 4चा ऑलरेडी आहे स्क्वेअर 16. सो 416 आणि 4चा स्क्वेअर 16. सो 204चं स्क्वेअर आलेला आहे 416 16 हा आलेला आहे स्क्वेअर. व्हॅल्यू थोडी बदलली आहे, 204 घेतली पण त्याचा बेस काय असणार आहे 200च. तुम्ही 200 घ्या किंवा तुम्हाला दुसरा वेगळा बेस घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बेस नेहमी त्या व्हॅल्यूच्या जवळचीच व्हॅल्यू घ्यायची जेणेकरून कॅल्क्युलेशनला तुम्हाला इझी पडेल. ठीक आहे. सो ओके, हे एक्झाम्पलचं आन्सर आपलं आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, ज्यांना समजलं नसेल तर हे एक्झाम्पल परत व्हावं असेल तर बघा स्क्रीनवरती आहे. 204 त्यामध्ये +4 -4 जी व्हॅल्यू एखाद्या बेस व्हॅल्यूची ॲडिशन असेल ती नेहमी प्लस मायनसमध्ये साईडला लिहून घ्यायची. बेस 200 आहे. 204 + 4 208, 204 - 4 200. 4चा स्क्वेअर 16, जो की 16 एका साईडला लिहिलेला आहे बघा. त्यानंतर 200 × 208 बेस नेहमी 100च घ्यायचा डिवाइडला. म्हणजे डिवाइड मल्टिप्लिकेशन नेहमी करताना 100नंच मल्टिप्लिकेशन करायचं. सो 100न मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 0 0 गेट कॅन्सल झाल्यात. 208 × 8 सॉरी 208 × 2 इज इक्वल टू 208 × 2 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 416 आणि 16 व्हॅल्यू ॲज इट इज. सो ॲन्सर आलेलं आहे माझं इथं 41616. सेम आता 39 आहे बघा, कॅल्क्युलेट होतोय का 309. तुम्ही रँडमली तुमच्या चॉईसनं कोणतीही व्हॅल्यू 3 डिजिट्स घेऊन बघा स्क्वेअर कॅल्क्युलेट होतोय का. जर स्क्वेअर जर ह्या पद्धतीनं स्क्वेअर कॅल्क्युलेट करून बघा आणि तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही मोबाईलवरती कॅल्क्युलेशन करा किंवा कॅल्सीवरती क्रॉस चेक करून बघा की तुमचा आन्सर सेम येतोय का स्क्वेअरचं. कोणतीही रँडमली 3 डिजिटची 4 डिजिटची 5 डिजिटची व्हॅल्यू घेऊन कॅल्क्युलेट करा. आता बेस जे आहे ते बेस कसे घ्यायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता 309 आहे मग मी बेस घेतलेला आहे 300. 309चा स्क्वेअर त्यामध्ये मी जो 9 आहे तो +9 -9 करून घेतलेला आहे. मग 309 + 9 इज इक्वल टू 318.
309 minus 9 is equal to 300. 9चा स्क्वेअर 81, जो की साईडला मी लिहून घेतलेला आहे. सो नेक्स्ट खाली आपण टेबल फॉर्म तयार करायचा. 81 हा स्क्वेअर एका साईडला लिहिलेला आहे. ज्या ब्रॅकेटमध्ये 2 व्हॅल्यू आलेले आहेत त्या दोन्ही व्हॅल्यू मी 1 बाय 1 घेतल्यात. 318 इंटू 300 डिवायडेड बाय 100. 318 इंटू 300 डिवायडेड बाय 100. सो 0 0 गेट कॅन्सल केल्यात. 318 इंटू 3 मल्टिप्लिकेशन 954 हे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे आणि 81 ॲज इट इज तिथं लिहिलेलं आहे. हा झाला माझा 309चा स्क्वेअर. एकदम इझी मेथड आहे, सोपी मेथड आहे स्क्वेअरची. यानं तुम्ही कोणत्याही व्हॅल्यूचा स्क्वेअर इझिली कॅल्क्युलेट करू शकता. सिंगल व्हॅल्यूचे स्क्वेअर आपल्याला माहीत आहेत. 2 डिजिटसाठी आपण काय केलेलं आहे, ज्या 2 व्हॅल्यू असतील त्या दोन्हींचे आपल्याला स्क्वेअर माहीत असतात. त्यामुळे आधी आपण त्याचे स्क्वेअर लिहितो, देन नेक्स्ट त्याचं मल्टिप्लिकेशन करतो. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी व्हॅल्यू आहे ती टेबल फॉर्ममध्ये इन्क्लूड करून देन नेक्स्ट त्याची ॲडिशन करतो. 3 डिजिट्समध्ये काय करतो आपण, बेस इथं फिक्स करतो. बेसला अनुसरून आपण त्यामध्ये प्लस मायनस ॲडिशन करतो. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 114. आता याचा स्क्वेअर तुम्हाला बघा कॅल्क्युलेट करता येईल. 104 चा स्क्वेअर, मग याचा बेस काय येणार आपला 100 येणार. त्यामध्ये प्लस 14 मायनस 14. सो कॅल्क्युलेशन करून घेतलं मी. 114 प्लस 14 इज इक्वल टू 128. 114 मायनस 14 इज इक्वल टू 100. सो 14चा स्क्वेअर लिहून घेतला. 14चा स्क्वेअर 196. 2 डिजिटच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येतो, त्यामुळं 2 डिजिटच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर रफली कॅल्क्युलेट करून घ्यायचा. 14चा स्क्वेअर इज इक्वल टू 196. देन नेक्स्ट काय करायचं आपल्याला, 196 आली ती व्हॅल्यू मी लिहून घेतलेली आहे. ज्या व्हॅल्यू 2 आलेल्या आहेत 128 आणि 100 त्या आपण लिहून घेणार. 108 इंटू 100 डिवायडेड बाय 100. 100 100 गेट कॅन्सल. मग 108 96 बरेच जण असा आन्सर लिहितात, जो की मी बॉक्स करून लिहिलेलं आहे. 108 96. तर हे जे आन्सर आहे हे रॉंग आन्सर आहे. जर एखाद्या व्हॅल्यूचा स्क्वेअर तुमचा इकडं 3 डिजिट्स आला, आतापर्यंत आपण 2 डिजिट्स येत होते म्हणून ते ॲज इट इज घेत होतो, पण जर मोर दॅन 2 डिजिट्स स्क्वेअर आला, जो की ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे मी, एखाद्या व्हॅल्यूचा स्क्वेअर जर मोर दॅन 2 डिजिट्स म्हणजे 2पेक्षा जास्त डिजिट्स जर आले, 4 डिजिट स्क्वेअर आला किंवा 3 डिजिट स्क्वेअर आला. आता इथं 14चा स्क्वेअर आपला 3 डिजिट्स आलेला आहे, 2 डिजिटपेक्षा जास्त. आणि आपण स्क्वेअर किती डिजिटचा काढतोय, 3 डिजिट्सचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करतोय. 196 इथं 3 डिजिट्स आहेत. सो 96 आपण ॲज इट इज घेणार, पण जो 1 आहे तो 1 पुढची जी व्हॅल्यू आहे आपण त्यामध्ये प्लस करणार. मग 128 इथं रेड पेननं मी लिहिलेलं आहे बघा. 128 प्लस 1 जी पुढं व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूमध्ये तो 1 असेल, 2 असेल, 6 असेल, 9 असेल, तर ती व्हॅल्यू मी त्यामध्ये प्लस करणार किंवा 10 येऊ 11 ती मी त्यामध्ये प्लस करणार व्हॅल्यू 128 मध्ये. मग इथं 96च्या पुढं व्हॅल्यू कुठली आली, माझी 1 आली. मग 108 मध्ये ती व्हॅल्यू मी प्लस केलेली. सो व्हॅल्यू किती आली माझी 129. सो 129 इंटू 96 म्हणजे माझा स्क्वेअर काय येणार 12996 हा माझा स्क्वेअर येणार. 12996 हा स्क्वेअर येणार. 12996 म्हणजे जे बॉक्समध्ये आन्सर लिहिलेलं आहे 12896 त्या 8च्या ठिकाणी काय येणार माझी व्हॅल्यू 9 येणार. 12996 ते येणार माझं फायनल आन्सर.
ओके. सो आता मी ते नेक्स्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 215चा स्क्वेअर. सेम प्रोसिजर आहे. बेस मी आहे जो इथं 200 घेतलेला आहे. बेस जो आहे तो 200 घेतलेला आहे. त्यामध्ये 15 प्लस मायनस केलेली आहे व्हॅल्यू. बघा कॅल्क्युलेशन करून. 215 प्लस 15 इज इक्वल टू 230. 215 मायनस 15 इज इक्वल टू 200. सो नेक्स्ट काय केलं, 15चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर 2 डिजिट्स व्हॅल्यूचा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे कॅल्क्युलेट कसा करायचा आहे. सो 225 हा त्याचा स्क्वेअर आलेला आहे. कॅल्क्युलेट करून बघा 2 डिजिटचा. देन नेक्स्ट आपण दोन्ही व्हॅल्यू घेणार. 230 इंटू 200 डिवायडेड बाय 100. नेहमी भाग हा नेहमी डिवायडेशनला 100च घ्यायचा. 100नंच नेहमी भाग लावायचा. सो 0 0 गेट कॅन्सल झाले. 230 इंटू 2 460 मल्टिप्लिकेशन आलं. इकडं 3 डिजिट्स आल्यात. मग जो 2 आहे, ज्या 2ला मी अंडरलाईन केलेली आहे बघा, तो 2 काय करायचा यामध्ये प्लस करायचा. 460 प्लस 2 462 आणि 25 ॲज इट इज पुढची व्हॅल्यू. सो स्क्वेअर आलेला आहे 46225. सेम इथं स्क्रीनवरती तुम्हाला 3 व्हॅल्यू दिसतील. 3 एक्झाम्पल. त्याचे स्क्वेअर बघा कसे केलेले आहेत. डायरेक्टली जशी तुमची प्रॅक्टिस होईल तुम्ही +3 -3 नाही लिहिलं तरी चालते. पुढचं कॅल्क्युलेशन नाही लिहिलं तरी चालते. डायरेक्टली स्क्वेअर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सो 203चा स्क्वेअर आलेला आहे 41209. जो नेक्स्ट आलेला आहे 591चा स्क्वेअर. बेस तिथं मी 600 घेतलेला आहे, कारण यामध्ये 500 बेस घेतला नाही. 500 मध्ये ॲड किती करायला लागतील आपल्याला 91. देन 91चा नेक्स्ट स्क्वेअर करायला लागेल, म्हणजे तिथं कॅल्क्युलेशन खूप जास्त होईल. मग त्यासाठी काय केलं आहे, 591 हे क्लोज कशाला आहे तर 600ला आहे. त्यामुळे मी बेस इथे घेताना 600 हा बेस घेतलेला आहे. 600 जेवढं कॅल्क्युलेशन म्हणजे जेवढा आपला टाईम कमी जाईल त्या ह्यानं बेस घ्यायचा नेहमी. सो बेस इथे मी 600 घेतलेला आहे, कारण 600 मधून मला 9 फक्त वजा करायला लागतील. आणि त्यामध्ये बघा काय केलेलं आहे, +9 केलेलं आहे. 591 मध्ये +9 केलं तर 600 हा बेस येतोय. आणि 591 मधून 8 मायनस केलं तर 582 ही व्हॅल्यू येते. आणि 9चा स्क्वेअर 81 हा इझिली कॅल्क्युलेट होतोय, म्हणून मी 600 हा बेस घेतलेला आहे. कॅल्क्युलेशन करून बघा 349281 हा तुमचा स्क्वेअर येईल. सेम 195 मध्ये सुद्धा मी 100 हा बेस न घेता किती घेतलेला आहे 200, कारण 195ला क्लोज व्हॅल्यू जवळ व्हॅल्यू कोणती आहे, जवळची व्हॅल्यू तर 200 आहे, म्हणून मी 200 हा बेस इथे घेतलेला आहे. 200 मधून 5 मायनस केलं तर 195 येते. 195 मध्ये +5 केलं तर 200 येते. 5चा स्क्वेअर 25 प्लस मायनस करून व्हॅल्यू आली 200. 190 डिवाइड नेहमी 100नंच करायचे. 190 इंटू 2 380 आणि 25 ॲज इट इज. सो ही जी मेथड आहे ती आहे 3 डिजिट्स व्हॅल्यूचं स्क्वेअरचं कॅल्क्युलेशन. 3 डिजिटच्या व्हॅल्यूच्या स्क्वेअरचं कॅल्क्युलेशन जे की आपण इथं केलेलं आहे. बघा यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही नेक्स्ट टाइमला विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला जे काय तुमचे डाऊट्स असतील ते विचारा. एकदम इझी पद्धत आहे यामध्ये स्क्वेअर काढण्याची. बेस जो आहे तो बेस इथे घेताना फक्त व्यवस्थित बेस घ्यायचा. बेस जो आहे तो बेस घेताना एकदम ॲक्युरेटली व्यवस्थित बेस घ्या. 100 घ्या, 200 घ्या, 300 घ्या, 500 घ्या किंवा 400.
इथं मग तुमची 1000 व्हॅल्यू आली किंवा 1900, 2640, रँडमली कोणत्याही व्हॅल्यू आल्या तर त्यानुसार बेस घेऊन कॅल्क्युलेट करायची. 1000, 2000, 3000 अप टू सॉन पुढे. ठीक आहे. आज आपण इथं 2 डिजिट्स आणि 3 डिजिटचे स्क्वेअर बघितले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरला आपण स्क्वेअर रूट जे आहे ते स्क्वेअर रूट कसं कॅल्क्युलेट करायचे तो पार्ट आपण बघूया.